नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या नीलम्स किचन मध्ये या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला कोलंबीचा रस्सा करून दाखवणार आहे. त्यासाठी मी कोलंबी घेतली आहे, ती आता स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे. तत्पूर्वी आपण पहिलं कोलंबीचं रशाचं वाटण करूया. त्यासाठी लागणारं साहित्य: बेडगी मिरची घेतली तुम्ही 7-8, त्यात कोथिंबीर आणि आलं टाकलेलं आहे. ओलं खोबरं लागेल आपल्याला, कांदा, लसूण आणि 1 चमचा धने. ओलं खोबरं घेतले, त्यात आपण एक अख्खा चिरलेला कांदा, लसूण आणि 1 चमचा धने. त्याच्यामध्ये बेडगी मिरची, कोथिंबीर आणि आलं टाकतो. थोडीशी हळद टाकूया. थोडं पाणी टाकून आपण वाटण वाटून घेऊया. वाटण मी वाटून घेतलंय. अशा प्रकारे वाटण तयार होईल. आता मी ही कोलंबी साफ करायला घेतली. अशी साफ करायची, काढून घ्यायचं. कोलंबीच्या हातमध्ये काळा धागा असतो, तोही आपल्याला काढायचा. अशा प्रकारे मी कोलंबी आता साफ करून घेते. कोलंबी अशी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. फोडणीसाठी मी तेल टाकून घेतले. फोडणीसाठी मी ते बारीक चिरलेला कांदा घेतलाय, कढीपत्ता घेतलेला आहे. कांदा टाकून घेऊया आपण. कढीपत्ता टाकूया. आता आपण ही साफ केलेली कोलंबी आणि मी 1 बटाटा घेतलेला आहे, ते आपण टाकूया तेलामध्ये. तेलामध्ये परतून घेऊ आपण. आता हे मगाशी आपण जे वाटण केलं होतं ते वाटण टाकूया. रशाला आता उकळी येऊ दे. पण मीठ टाकायचं चवीप्रमाणे. हे आमसूल घेतले, ते टाकूया आपण. रशाला बघा उकळी आली. आता त्याला 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर, थोड्या मीडियम आचेवर शिजून द्या.